राज्यातील अनेक धाबे, हॉटेल, उपाहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यापारी एलपीजीचा अतिरिक्त 20% पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी 21 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या सूचनानुसार यापूर्वी राज्याला 30% एलपीजी वाटप मंजूर होतं। आता 23 मार्च 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त 20% वाटप वाढवण्यात आलंय। यामुळे राज्यातील एकूण गॅस पुरवठा हा पूर्वीच्या संकटपूर्व पातळीच्या सुमारे 50% पोहोचणार आहे। या वाढीव 20% वाटपात हॉटेल, धाबे, उपाहारगृह, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग आणि दुग्ध व्यवसाय यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। यासोबतच राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स तसेच स्थलांतरित मजुरांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की या निर्णयामुळे व्यापारी एलपीजीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व खाद्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल। मात्र गॅस पुरवठा मिळवण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणी करणे तसेच पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणं आवश्यक राहणार आहे।